श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या भक्ताचा कोणीही अहित करू शकत नाही, हे तुम्ही जरा लक्षात ठेवा. स्वामींचा भक्त हा स्वामींच्या विशाल अंतःकरणात नांदत असतो. स्वामी त्याचे प्रत्येक क्षणी रक्षण करीत असतात. हाच विश्वास ठेवून आपण सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन दिवस 47वा. स्वामींचे त्या छोट्या मुलीवर अतिशय प्रेम होते. मुलीचे वेषांतर करून गावातल्या सावकाराला तिच्या आईवडिलांनी मुलगा म्हणून तिला अर्पण केले, हे त्यांना ठाऊक होते. आता ती मुलगा म्हणून स्वामींकडे रोज दर्शनाला यायची आणि स्वामींना उत्तमोत्तम पदार्थ नैवेद्य म्हणून आणायची. सावकाराला समाधान होते की आपला हा मुलगा देवभक्त आहे. थोड्याच दिवसात सावकाराच्या लक्षात आले की मुलगा मोठा होतो आहे, तर त्याचे लग्न लवकर उरकून घेऊया. त्याप्रमाणे सावकाराने गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगितले की आपल्या मुलासाठी सुंदर मुलगी सुचवा. त्याप्रमाणे गंगाखेड ह्या गावातल्या एका छोट्या मुलीबरोबर लग्न करायचे ठरले. लग्नाची जय्यत तयारी झाली. खरे तर ह्या मुलीला हे ठाऊक होते की आपण मुलगा नसून मुलगी आहोत. ती मनात खूप घाबरली होती. काय करावे ते तिला कळत नव्हते. ती फक्त स्वामींच्या स्मरणात अष्टोप्रहर दंग राहू लागली. तिला त्या लहान वयात एकच कळले होते की आपले संरक्षण स्वामी करतील. लग्नाच्या दिवशी मुलीकडच्या बायका मंडळींनी हळद लेपनाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आले की ज्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न होणार आहे तो मुलगा नसून मुलगी आहे. एकदम हलकल्लोळ उडाला. सावकाराची प्रतिष्ठा धुळीवर मिळाली. त्याला वाटू लागले मरण आले तर बरे होईल. आपण गुराख्याकडून फसलो गेलो आहोत हे त्याच्या लक्षात आले. त्याने राजाकडे तक्रार केली. राजाने मुलीच्या आईवडिलांना चांगलीच शिक्षा केली आणि आश्चर्य म्हणजे मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली. गुराख्याची मुलगी घाबरून गेली. काय करावे तिचे तिलाच कळेना. ती निस्सीम स्वामीभक्त होती. त्यामुळे तिला एकच आधार वाटत होता आणि तो म्हणजे तिच्या प्रिय स्वामींचा. वध करणारे त्या मुलीला घेऊन रानात गेले आणि तिला एका वृक्षाखाली बसवले. नेमका तो औदुंबर होता. मुलीने आसन घातले, हात जोडले आणि स्वामींचे स्मरण केले. त्या स्मरणात ती हरवून गेली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांच्या भक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लावायची कुणाला ताकद नाही, हे तुम्ही जरा लक्षात ठेवा. स्वामींचा भक्त हा स्वामींच्या विशाल अंतःकरणात नांदत असतो. स्वामी त्याचे प्रत्येक क्षणी रक्षण करीत असतात, धीर देत असतात, मुख्य म्हणजे मार्ग सुचवतात. भक्तांचे केवळ कल्याणच करायचे हे स्वामींचे कृपाछत्र प्रत्येक भक्त प्रत्यक्ष अनुभवत असतो. ही छोटी मुलगी आईवडील सांगतील तसे जगत होती. तिला कळत होते की आपण मुलाचा वेश घातला म्हणून कधी मुलगा होऊ का. सावकाराकडे राहायला गेली तेव्हा ती एका विलक्षण अशा भीतीच्या सावटाखाली वावरत होती. परंतु स्वामी आपल्या सोबत आहेत ह्या भावनेने तिने आपल्या भीतीचे रूपांतर समाधानात केले होते. रोज स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना प्रेमाने नैवेद्य भरवणारी ती मुलगी खरे तर स्वामीमयच झाली होती. तिला भीती कसली. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 47वा संपूर्ण.